अखिल भारतीय हटाव अड्याळ टेकडी बचाव हजारो अड्याळ टेकडी गुरुदेव भक्तांचा शांती मोर्चा संपन्न कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथील जमीन हडप करून कार्याचा बिमोड करू पाहणाऱ्या अखिल भारतीय सेवा मंडळ संस्था गुरुकुंज मोझरी जिल्हा अमरावती यांच्या विरोधात आज अड्याळ टेकडीचे संचालक श्री सुबोधदादा, अध्यक्ष श्री नवलाजी मुळे, कार्याध्यक्ष रेखाताई, श्री सेवकरामजी मिलमिले, श्री रविदादा मानव, श्री संतोष भाऊ रडके, श्री कृष्णाभाऊ सहारे, श्री प्रवीणजी राऊत, केंद्रीय ग्रामसभा अध्यक्ष श्री अविनाश भाऊ आंबेकर, श्री देवीदासजी जगनाडे, श्री विजयराव खरवडे यांच्यासमवेत संपूर्ण विदर्भातून 3000 लोकांनी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या कार्यालयावर जाहीर मोर्चा आंदोलनाची वाटचाल केली। दिनांक 21 एप्रिल 25 रोज सोमवारला सकाळी 12 वाजता मुरलीधर मंदिर, टिळक नगर, ब्रह्मपुरी येथून भजन, नारे, घोषणांच्या गजरात शांती मोर्चाची सुरुवात झाली। पोलीस स्टेशन, फवारा चौक मार्गे मोर्चा येऊन शेवटी शिवाजी चौकात श्री सुबोधदादा, श्री रविदादा मानव व श्री सेवकरामजी मिलमिले यांचे उद्बोधन झाले। श्री सुबोधदादांनी वस्तुस्थिती बयान केली की 50 वर्षाआधी महाराष्ट्र शासनाने 40 एकर जागा भू वैकुंठ समिती अड्याळ टेकडीच्या नावाने दिली असून तेव्हापासून आपली निरंतर ताबा वहिवाट आहे। प्रकरण न्यायालयात सुरू असताना तहसीलदार ब्रह्मपुरी यांनी कोणत्या अधिकाराने 7-12 उतायावरून अड्याळ टेकडीचे नाव कमी करून अखिल भारतीय संस्था मोझरी अमरावती या संस्थेचे नाव चढविले। या अन्यायाच्या विरोधात अविरत आंदोलन पुकारण्यासाठी सुरुवात म्हणून हा आजचा शांती मोर्चाचे आयोजन केले होते। प्राण जाईल तरी अड्याळ टेकडीचे सेवक लोक आपला ताबा वहिवाट सोडणार नाही। या अखिल भारतीय संस्थेने कमलापूरची आश्रमशाळा विकली, आदर्श आमगावचे 7-12 बदलविले, 2 वर्षाआधी अध्यात्म गुरुकुल मोझरीचे सुद्धा 7-12 बदलविले होते। पंढरपूरच्या आश्रमावर सुद्धा यांनी दावे केले आहे, असे हे अखिल भारतीय संस्था गुरुकुंज मोझरीचे पदाधिकारी म्हणजे प्रत्यक्ष राक्षस असून गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यावर एक अलंक अभिशाप आहे। आपण सर्वांनी आपले गुरुदेव सेवा मंडळ यांच्यापासून रक्षण करून यांच्या अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढलो पाहिजे, यासाठीच हा शांती मोर्चा आहे। यानंतर सर्व प्रमुख लोकांसहित हजारो लोकांच्या वतीने उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले। लोकशाही पद्धतीने श्री अविनाश आंबेकर आणि केंद्रीय ग्रामसभा अध्यक्ष श्री प्रवीणजी पाटील यांनी सर्व लोकांना संबोधन केले। एसडीओ पर्वणी पाटील मॅडम स्वतः बाहेर येऊन सर्व गुरुदेव भक्तांचा मान ठेवून सर्वांच्या समक्ष निवेदनाचा स्वीकार केला। सर्व गुरुदेव भक्तांसाठी आयोजकांनी अल्पोहाराची व्यवस्था केली। नंतर अड्याळ टेकडीला पालकमंत्री श्री अशोकजी उईके यांच्या गाडीला घेराव करून त्यांना थांबवून निवेदन सादर करण्यात आले। प्रकरणाचा अभ्यास करून कायदेशीर जे आवश्यक आहे ती कार्यवाही अवश्य करू, असे आश्वासन दिले। ब्रह्मपुरी तालुक्याची, चंद्रपूर जिल्ह्याची अस्मिता असलेल्या अड्याळ टेकडीला अखिल भारतीय संस्थेच्या पदाधिकारी राक्षसांच्या घशात जाण्यापासून वाचविण्यासाठी अन्यायाच्या प्रतिकारार्थ गुरुदेव भक्तांमध्ये प्रचंड संताप असून त्याच्या उत्तरार्थात आज या भव्य शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले। प्रतिनिधी सौ शालिनी गहाणे, न्यूज 24, आपकी आवाज।